तुम्ही शहाजी राजे जिजाऊंचं पुत्र, या सह्याद्रीचं लेकरू, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद. या लहान माणसाला मुजरा करायची संधी द्या राजे. मनाने देखील फार थोर आहात बाजी. औक्षवंत व्हा बाजी. तुमच्यासारख्या कर्तृत्ववान निष्ठावंत माणसाचा आशीर्वाद शिवबाच्या शिरावर असेल तर स्वतंत्र स्वराज्य स्थापन होण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल. यो तुमच्या मनाचा मोठेपणा राणी साहेब. संसार गमावून बसलोया. ना कुणी माग ना पुढं, पोटासाठी वनवन हिंडूया. तुला काही मदत हवी काय? तसं नवं सरकार. म्या वाटेने येत होतो, रानात लांडग्यानं हल्ला केला. एकटा म्या त्या काठीनं केलं की ठार त्या लांडग्याला. भीमा, मोठ्या हिमतीचं काम केलंस की र मर्दा. मी ऐकलंय लांडगा मारून त्याची शेपूट तुमासने दावली की बक्षीस देता म्हणून. होय, कुठाय शेपूट? ही बघ. कुलकर्णी, याला दफ्तरी नेऊन त्याचं त्याला बक्षीस द्या. फक्त काठीनं लांडग्याला ठार करणं म्हणजे साधं काम नाही. भीमा, ही तलवार ठेव तुझ्यासोबत, कामाला ये. लई झॅक तलवार आहे, रामपुरी दिसते. तुला कसं माहिती आहे? तुला कळतं यातलं? अव राज, म्या लवार आहे, माझं कामच आहे ते. भीमा, तुझं पोटासाठी वणवण फिरणं संपलं. आम्ही तुला लोहार शाळा काढून देतो. करशील काम? लई उपकार झालं राज. राजे, पाटलाने फार निंदनीय गुन्हा केला आहे. रामजी सारख्या गरीब माणसाच्या मुलीची दिवसा ढवळ्या त्या पाटलानं आबरू लुटली. भयंकर पाप केलंय पाटलानं. या असल्या गुन्हेगाराला गावच्या वेशीवर नेऊन चापकानं फोडलं पाहिजे. बाजी, पाटलाने केलेला गुन्हा मोठा आहे, तशीच त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पाटलाची गावची पाटीलकी काढून घेऊन त्याला कैद केलं म्हणजे येईल चांगला पटकीवर. पंत, पाटलाला अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कुणीही कुणाच्याही आई बहिणीवर हात घालायच्या अगोदर हजारदा विचार करतील. राजे, राजे, काही बोला. काय शिक्षा समजायची? वेळ आल्यावर आमची शिक्षा कळेलच. येसाजी, पाटलाला रितसर निरोप धाडलाय ना. जी राज, बाळाजी आणि सूर्याजी त्यासनी घेऊन येतच असत्या. रामजी, हेच का ते पाटील? राज, योच तो हरामखोर. ए राम्या, वाण सांभाळून बोल. तुम्ही कोण ना विचारणारे? पाटील. बरीच कुर्मी आहे तुम्हाला पाटीलकीची. मग असणारच. मी काय भीत नाही कोणाला. शिवबा, तुम्ही फक्त नावाचा राजा आहे, पण म्या नावाचा नाही तर गावाचा पाटील आहे. आम्ही नावचे राजे, तुम्ही गावचे पाटील. पण पाटील हे ध्यानात असू द्या, आम्ही सह्याद्रीचे पुत्र आहोत. ही धरणी म्हणजे आमची माता. इथल्या स्त्रियांना आम्ही आमची आई बहीण समजतो. प्रजा म्हणजे कुरढोर नाहीत, त्यांना आपलं गुलाम समजतात, पटीक समजतात. पाटील, जुलमी सुलतानांचे रिवाज तुम्ही आमच्या मुलखात पाळणार?
प्रजा म्हणजे लेकरासारखी, तिला सांभाळण्यासाठी तुम्हाला पाटील केलं. पाटीलकीचा तुम्ही फायदा घेतला. रामजीच्या मुलीची पाणवठ्यावर दिवसा ढवळ्या आभरून उठली. पाटील, जाब द्या. पण मला गोतमुखानं न्याय हवा. पंत, तुम्हीच निवाडा करा. राजे, पंत, आज या पाटलाचा निकाल आम्हीच लावणार. तुम्ही निश्चिंत राहा. पाटील, मी तुम्हाला गोतमुखानं न्याय देतो, पण पाटील, रामजीच्या मुलीला इथं हजर करा. आम्हाला तिचंही म्हणणं जाणून घ्यायचंय. काय म्हणताय? काय शिवबाराज, हे कसं काय होणार? मेलेल्या माणसाला कसं काय हजर करायचं? मला माफ करा, मला न्याय द्या, न्याय. खबरदार, खबरदार पाटील. माफी आणि न्यायासारखे शब्द तुमच्यासारख्या हैवानाच्या तोंडून शोभत नाहीत. त्या पोरीची आबरू लुटताना तुमच्या काळजाच्या चिंधड्या का नाही झाल्या? तिच्या किंचाळ्याने तुमच्या मेंदूच्या ठिकऱ्या का नाही उडाल्या? तुम्ही प्रजेचे रक्षकच भक्षक बनले तर काय फायदा तुमचा जगून? येसाजी, घेऊन जा या पाटलाला. याचे हात पाय तोडून गाढवावर बसवून रांझात नेऊन सोडा. पाटील आहेत ते, मानानं गाविन्या त्यांना. जा, घेऊन जा. शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावर लगेचच आम्हाला सांगा. चुकलं राज, चुकलं. मला माफ करा राज. राज, माफ करा राज. एक डाव माफ करा राज. राज, माफ करा. माफ करा राज, माफ करा. राज, माफ करा. साहेब, तुम्हीच मग म्हणालात ना, शिक्षा इतकी कठोर हवी की दुसऱ्यांदा कुणी कुणाच्या आई बहिणीवर हात गाळण्या अगोदर हजारदा विचार करतील. साहेब, आता हजारदा नाही तर लाख वेळा विचार करतील.